हाय नमस्ते सर्वांना, श्री स्वामी समर्थ। चला तर मग असं आपण फ्राय कारलं, अगदी रेसिपी सोपी आहे नेहमीप्रमाणे आणि मुले ही अगदी आवडीने खातील। मुले जर तुमचे कारलं खायला नाक डोळे मुरडत असतील तर नक्की ही रेसिपी एकदा त्यांना करून द्या। नक्की मुले तुमची खातील आणि खाल्याशिवाय राहणार नाहीत, मला 100% गॅरंटी आहे। त्यामुळे मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओ शेअर करा आणि जाता तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि विसरू नका। आणि छान असं तुम्ही हे दह्याबरोबर ही खाऊ शकता। हे दही आहे, दही बरोबर ही खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप बरोबर ही खाऊ शकता। माझ्या मुलांना हे दही बरोबर आवडतं, त्यामुळे मी हे दही बरोबर देते त्यांना। तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही देऊ शकता, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा। आता ही मी कारली घेतली आहेत, मध्यम आकारची कारली आहेत माझी आणि तोच, परंतु लहान मुले ते जितक्या आवडीने म्हणतात तितक्या आवडीने खात नाहीत। त्यामुळे आपण काय करायचं आहे, हिला छान इकडे कडेचे असं आहे, इकडचे देठ आहे आणि इकडचे देठ पूर्ण काढून घेते आणि ह्याच्यावरती ना जे चिरा दिसतात, शिरा जास्त आहेत ना मोठ्या मोठ्या, त्या थोड्याशा आपल्या आपण दोडक्या किसणीच्या ह्याने ना असे काढून घ्यायचं आहे। हे पहा, आता मी ह्याचे देठ पुढची मागची अशी पूर्ण काढून घेतलेले आहेत। आता काय करायचं, आपल्या ह्याने ना थोडेसे ह्याच्यावरचे, हे जास्त नाही काढायचे, परंतु जे उभे आहेत ना जास्त दिसतात ते ह्याचे काढून घ्यायचे, जेणेकरून काय होईल, कडवटपणा ह्याचा थोडा कमी होतो। त्यामुळे थोडं फक्त जे मोठं दिसतं तेवढंच काढून घ्यायचं आहे। असं पूर्ण काढून घ्यायचं आहे। आता हे मी पूर्ण असं काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। बघा, आता ह्याचे ना असे आपण थोडे मध्यम आकारचे, म्हणजे जसे स्लाइस पाडतो त्या पद्धतीने ह्याचे असे भाग करून घ्यायचे आहेत, पातळ असे पातळ, एकाचे 3-3 भाग असे हे करून घ्यायचे आहेत। बघा, अशा प्रकारे ना पातळ भाग हे करून घ्यायचे आहेत। चला तर मग या पद्धतीने मी सगळे आता चिरून घेते। आता मी छान असं या पद्धतीने सर्व कारली चिरून घेतलेले आहेत। आता काय करायचं, ह्याच्यातले बिया आहेत ना त्या अशा बाजूला करायच्या आहेत। ह्याच्या बिया अशा सर्व काढून घ्यायच्या, चमच्याच्या साहाय्याने काढला तरीही चालेल किंवा हाताने असं जरी काढून घेतला तुम्ही तरीही चालेल। अशा सर्व बिया अशा काढून घ्यायच्या ह्याच्या। इथे मी सर्व असे काढून घेतले आहेत, ह्या बिया एका बाजूला घेतल्या आहेत बघा, आणि हे काढून घेतले। आता हे मी हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये ह्याला 5 मिनिट, आता ह्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आधी हे करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पूर्ण हे टाकून घ्यायचे आहेत हळद मिठामध्ये, जेणेकरून काय होईल, ह्याच्यात थोडासा कडवटपणा असतो तो कमी येतो। छान असं धुवून घ्यायचं आहे, 1-5 मिनिटं ह्याला ठेवून देऊ आपण आणि आपण आता बॅटरची तयारी करून घेऊ। घेतलेले आहे तो कॉर्नफ्लॉवर आहे, हे आहे ते बेसन आहे, हा आहे बारीक रवा, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, चवीपुरतं लाल तिखट, थोडंसं जिरा धना गरम मसाला आहे, थोडे पांढरे तीळ, थोडी चिमटभर हळद आणि एक लिंबू। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त। हे सर्व बॅटर आहे ना ते छान असं मिक्स झालं पाहिजे। मस्त असं मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ना आपण लिंबू घालायचा आहे, लिंबूच्या बिया हातावरती पाडायच्या बरं का आपल्या, म्हणजे काय होईल, आंबट गोड चवीचे आपले कारले होईल आणि मुले हे आवडीने खातात बघा हे। आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घेऊ। ते पहा, आता ह्या कारले आहेत ना हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। कारले स्वच्छ असे धुवून घेऊ आपण। मग आता आपण आता तेल आधी गरम करत ठेवू। झालं,
गरम होत आहे तर आपण काय करू, हे जे हे काप आहेत ना ते ह्याच्यामध्ये घोळून असे छान असे घोळवायचे आहेत बघा. आपण जसा मासा फ्राय कसा करतो त्याच पद्धतीने हे पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता किंवा डीप फ्रायही करू शकता बरं का. हे असे ना पूर्ण घोळून घ्यायचे आहेत बघा. नंतर ना हे सगळं पूर्ण मी आता घोळवून घेते आधी. आता आपल्या इथं सगळे कारले असे मी ह्याच्यात मिश्रणामध्ये फ्राय करून म्हणजे लावून घेतलेलं आहे बॅटर छान. आता आपण तळून घेऊ. हे पहा, आता आपलं तेलही छान असं गरम झालेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता एक एक ह्याच्यामध्ये ना आपण सोडून घेऊ. मंद आचेवरती तळायचं आहे बरं का. आणि बघा तेल असं थंड झालं ना की आपण हे परतवून घ्यायचं आहे. आधीही परतले आहे मी थोडं थोडं. आणि ज्यावेळेला स्थिर होतं ना त्यावेळेला समजून जायचं की आपलं कारलं फ्राय छान असं फ्राय झालं आहे. एका ताटामध्ये मी काढून घेते सर्व. तर मग हे पण आपले छान असे फ्राय झालेले आहे. इथे बघा मस्त असे फ्राय झालेले आहेत. आता हे मी काढून घेते. आणि चला तर मग रेसिपी आवडली तर तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये मलाही सांगा तुमचीही मुलं कारले खातात की नाही. आणि खात नसतील तर 100% या पद्धतीने बनवून द्या. नक्की सांगते तुम्हाला, खाल्ल्याशिवाय मुले राहणार नाहीत. इतकं टेस्टी हे कारलं होतं बघा.